तुला शिकवीन चांगला धडा 22 एप्रिलच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. ओंक्या अधिपतीच फोन लावतो आणि म्हणतो, काय रे भावा, कसा आहे? मॅडम कशा आहे? आहेत, बऱ्या आहे. आपलं बोलणं राहिलं होतं म्हणून मला काळजी वाटत होती. काय नाही, तिकडचा विषय समजून घेतला. एक नंबर काम केलं. अशी बाजू घेतली मास्तरीबाईंनी आईची, विचारू नको. त्या बायका कोण होत्या काय माहिती. ओंक्या म्हणतो, खरंच कमाल आहे अक्षराची. बरं, परवा टीम आली होती ना मुंबईवरून. ते म्हणतात परत मीटिंग करायची. कधी करायची? उद्या. बरं बरं, ठीक आहे. बरं, तुझा इंग्लिशचा अभ्यास सुरू आहे ना? ते आल्यावर अचानक धांदल नको उडायला. तर मास्तरींबाई रोज माझा अभ्यास घेतात. नादच खोळा आहे त्यांचा. ते कार्यकर्ते फक्त येऊ दे मुंबईचे, त्यांच्यापुढं फाड फाड इंग्लिश बोलतो. अटॅक आला पाहिजे त्यांना. बरं ठेवतो ओंक्या, आम्हाला अभ्यास असतो. तुमच्यासारखे रिकामटिकडे माणसं नाही आहे आम्ही. शारवन सर अक्षराला म्हणते, अधिपतीने शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे माझं नाही तर हे चारूचं स्वप्न आहे. भुवनेश्वरीमुळं त्याचं शिक्षण रोखलं, पण आता त्याला पुन्हा मार्गावर आणायला हवं बाळा. बाबा, तसंच होईल. आता त्यांना स्वतःलाही शिक्षणाबद्दलचं महत्त्व वाटू लागलं. हो अक्षरा, मला माहिती आहे अक्षरा. अधिपतीने शाळेत ॲडमिशन घेतलं होतं. हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे अक्षरा. मला कळत नाही मी तुझे किती आणि कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल आभार मानणार आहे. नाही बाबा, यात आभार मानण्याचे काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला माहिती आहे का, ते मला म्हणाले मला इंग्लिश शिकायचं. काय सांगतेस तू अक्षरा? इकडे अधिपती अभ्यास करत असतो. अक्षरा, ही किती चांगली गोष्ट आहे, पण यामध्ये आता खंड नको पडायला. तिने जर अधिपतीवर प्रेशर आणला तर अधिपती हे सर्व थांबवेल. नाही बाबा, ते आता नाही थांबणार. आता त्यांना स्वतःला जाणीव झाली. भुवनेश्वरी मॅडम त्यांच्यासंग बोलायला गेल्या तर तेच उलट त्यांना थांबवतील. तसं झालं तर अति चांगलंच आहे. अधिपती अभ्यास करत असतो. शारवन सर म्हणतात, अक्षरा, मला त्याच्यावर नाही विसंबून राहायचं. अधिपतीचं शिक्षण पूर्ण करण्याचं प्रॉमिस तू केलं आहे मला, ते तू पूर्ण करून घे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी अधिपतीला शिकवणार आणि त्यांचं शिक्षण असंच चालू ठेवणार. गॉड ब्लेस यू बाळा. इकडे अधिपती झोपण्याची तयारी करत असतो आणि तो एक पुस्तक घेतो. त्यात लिहिलेलं असतं वाचकांचा पत्रव्यवहार. अधिपती अभ्यास करत असतो आणि तेथे अक्षरा येते. अधिपतीचा अभ्यास चालू असतो. मागून अक्षरा गपचूप सर्व काही बघत असते. अब्राम तात्या, विषय हार्ड करून ठेवला की तुम्ही. अधिपतीला झोप लागते आणि अधिपती झोपी जातो. अक्षरा हे सर्व बघत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी दिव्याईचं दर्शन घेत असते आणि म्हणते, आम्हाला काही कळना, सुनबाईचं वागणं आमच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे असं वाटायला लागलं आहे आम्हाला. एकीकडं आमची बाजू घेतात, जगाशी भांडतात. मग आम्हाला समजलं हे सारं त्यांनी अधिपतीसाठी केलं आहे म्हणून. त्यात त्यांची आणि अधिपतीच्या वडिलांची युती झाली. शक्ती दे गं बाई आम्हाला. आणि त्या बायका पैसे देऊन आणल्या हे जर सत्य असलं तर हे पचवण्याचं आणि त्यांच्याशी 2 हात करण्याचं बळ द्या आम्हाला देवी माता. शक्ती देणारे आहेस तू, शक्ती दे आम्हाला. इकडे अक्षरा अधिपतीच्या खोलीमध्ये येते आणि अधिपतीच्या हातामधील पुस्तके काढून उचलून ठेवते. अधिपतीचा हात अक्षराच्या साडीवर पडतो. अक्षरा अल्लाद अधिपतीचा हात उचलून आपली साडी बाहेर काढत असते. तेवढ्याच अधिपतीला जाग येते. अधिपती म्हणतो, काय? अक्षरा म्हणते, पुस्तक ठेवत होते. अक्षरा म्हणते, गुड मॉर्निंग. अधिपती म्हणतो, गुड मॉर्निंग. अधिपती म्हणतो, आजचा दिवस आमचा अतिशय भारी जाणार. अक्षरा म्हणते, का? अहो, दिवस उगवल्या बरोबर तुमचं ब्युटिफुल चेहरा दिसला, त्यामुळं आमचा दिवस भारी जाणार. चला, बोलत बसू नका तुम्ही, ऑलरेडी उशीर झालाय, तुम्हाला आवरून घ्या. अधिपती म्हणतो, हो. काय मला रातच्याला झोप लागली, कधी डोळा लागला आणि कधी सकाळ झाली, काहीही कळलं नाही मला. अधिपती, तुम्हाला या शब्दामधील हळूहळू गंमत कळू लागली. बघा ना, तुम्ही इतके गुंतून गेला यामध्ये की तुम्हाला कधी झोप लागली ते काहीही कळलं नाही. होय हो, अभ्यासाची गंमत कळायला फार उशीर झाला याकडे लक्ष देऊ नका. गंमत कळली हे महत्त्वाचं. चला उठा, आवरून घ्या, नाही तर खरंच उशीर होईल. इकडे शाहरुख सर आपल्या बायकोच्या फोटोसमोर उभं राहून म्हणतात, ही बायको मला कधीही बाई आवडली नाही. पण अक्षरा म्हणते तसं थोडा विचार करून मीच कदाचित एकतर्फी विचार केला असेल तिच्या बाबतीत. एक माणूस म्हणून मी असं टोकाचं वागायला नको होतं. अक्षरा जे म्हणते ते पटतंय मला. अधिपती अभ्यास करायला बसतो. मागून अक्षरा येते आणि अधिपतीच्या मागे बसून राहते. अधिपतीला जे इंग्लिशचे शब्द येत नाहीत, अधिपती ते डिक्शनरीमध्ये बघत असतो. अक्षरा अधिपती सर्व समजून सांगत असते.
इंग्लिश भाषा अशीच आहे. मराठी कशी आपली संस्कृत वगैरे भाषेपासून तयार झाली, तशी इंग्लिश ही लॅटिन भाषेपासून आली. हे जे शब्द आहेत ते लॅटिन भाषेतून आलेत. अधिपती म्हणतो हा. अधिपती एक एक प्रश्न अक्षरास विचारत असतो आणि अक्षरा त्यास उत्तरं देत असते. अधिपती म्हणतो, आई शपथ तुम्ही आई म्हणून मला आधार आहे. असं कुत्र्यागत स्टडी करायचा कुणी आपल्यावर हे नाही झालं पाहिजे बघा. अधिपती इंग्लिश तर आहेच, पण एकूण शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते लोक हसले म्हणून तुम्ही इंग्लिश शिकताय. तसं तुम्ही कमी शिकलेले असला म्हणून लोक तुमच्यावर हसू शकतात. तसं तुम्ही शिकणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अक्षरा म्हणते, मी सांगू ऐकाल माझं? अधिपती म्हणतो, बोला की तुम्ही 9वीच्या परीक्षेचा फॉर्म भरा, परीक्षा द्या. अधिपती हात जोडतो आणि मास्तरी मैल म्हणतो, उगं काही सांगू नका, गप्प बसा. अक्षरा म्हणते, का? अहो असं काय करता तुम्ही? युनिटी टेस्टमध्ये चांगले मार्क मिळाले होते तुम्हाला. अधिपती म्हणतो, अहो वार्षिक परीक्षा म्हणजे काय खायचं काम आहे का? अक्षरा म्हणते, अहो जमेल ना तुम्हाला. मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? आहे, विश्वास आहे ना तुमच्यावर. नाही, त्या भानगडीत पाडू नका मला. अहो तुम्ही आत्ताच म्हणाला शिक्षणाचं किती महत्त्व आहे म्हणून ते. आधीच तुम्हाला शिकायला उशीर झाला, मग अजून उशीर करणार का? आत्ता उशीर केला तर पुढं काय होईल? आता सुरुवात झाली ना. तुम्हाला या मीटिंगमुळं कळलं की इंग्लिशचं काय महत्त्व आहे. उद्या दुसरं कोणीही येईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण तर खूपच कमी शिकलो म्हणून. तेव्हा काय कराल? तुमचं बरोबर आहे, पण मग आता विचार कसला करताय? हो म्हणून टाका. अधिपती अक्षराला हो म्हणतोय. अक्षरा अतिशय खुश होते. अक्षरा आनंदाने नाचायला लागते आणि अधिपतीच म्हणते, थँक्यू थँक्यू थँक्यू. अधिपती म्हणतो, काय झालं? अक्षरा म्हणते, सॉरी, मला खूप आनंद झाला आहे, त्यामुळं मी तुमच्या हातात हात दिला. अधिपती म्हणतो, सॉरी काय म्हणता तुम्ही? मग तुमचं असलं एक्साईट होण्यात चालतं आहे आम्हाला. आवडलं. चला ठरलं, आता आपण आजच फॉर्म भरून टाकू. अधिपती म्हणतो, आजच्या आज लगेच? अक्षरा म्हणते, हा. अधिपती म्हणतो, थांबा जरा विचार करू द्या. अक्षरा म्हणते, आता कसला विचार करताय? अधिपती म्हणतो, मनाची तर तयारी होऊ द्या. अक्षरा म्हणते, झाली की तुमची मनाची तयारी. तुम्ही हो म्हटलात तेव्हाच तुमच्या मनाची तयारी झाली. आता आजच्या आजच आपण तुमचा फॉर्म भरून टाकू. नाही, थांबा. एक प्रॉब्लेम आहे. हे आई साहेबास कळलं नाही पाहिजे, नाहीतर मग हे सारं अवघड होईल. सुमडीत केलं पाहिजे हे सगळं करायचं झालं तर. अक्षरा म्हणते, अहो पण आपण चूक नाही करत आहोत. आणि तसंही तुम्ही शाळेत येऊ लागलात हे तर मॅडमला कळलंच आहे ना. ते तर आहेच. ठीक आहे, आपण त्यांना नाही कळून देणार बास. अधिपती म्हणतो, मग चालतंय. मग चला आजच्या आज फॉर्म भरून टाकू, उशीर नको करायला. साक्षात मास्तरी बाई म्हणतात म्हटल्यावर बिचारा विद्यार्थी काय करणार? तुम्ही काय फॉर्म भरल्याशिवाय सुट्टी देणारच नाही. पण ऐका, आईसाहेबास काही कळून देऊ नका. अक्षरा म्हणते, हो मला कळलं आहे आता. मी नाही तसं कळून देणार. अधिपती म्हणतो, तसं नाही, तुम्ही आम्हाला वचन द्या. अक्षरा अधिपतीच प्रॉमिस देते. अधिपती म्हणतो, मंडळ आपले आभारी आहे. पण अधिपती खरंच थँक्यू. अधिपती म्हणतो, कशाबद्दल? हेच तुम्ही 9वीची परीक्षा द्यायला तयार झाला त्याबद्दल. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही आम्हाला तयार केलं परीक्षा द्यायला. यावरून तुम्ही पटकनी खाली, तुम्ही काय म्हणता, 0 मिनिटात बरोबर भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेत असते. ते चारुहंसर येतात आणि म्हणतात, मला माफ कर. भुवनेश्वरी जोरात आपल्या आईला आवाज देते आणि म्हणते, आई चिमटा काढ मला. अगं चिमटा काढ आम्हाला. आजी म्हणते, चिमटा का काढायला लावला? भुवनेश्वरी म्हणते, नाही म्हणजे आम्ही ऐकलं ते खरं आहे का म्हणून आम्ही. चारुहंसर म्हणतात, तुझं नाव घेऊन हाक मारली मी तुलाच म्हणतोय मी, माफ कर मला. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.